पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपण उपवास काळ संपवून पुनरुत्थान काळ संपवून पेंटेकोस्टचा अनुभव घेऊन पुनरुत्थित असा देवाचे लेकरं म्हणून आता आपले जीवन जगता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. पुनरुत्थित असा देवाच्या लेकरांच्या विषयी इब्री भाषेतून घेतलेले एक शब्द आहे केंदो. हालेलुया. केंदो म्हणजे उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूचा पुनरुत्थान झाला आणि आपण जे पडलेले होते वाकलेले होते ते सगळं आता उभं राहणारा झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा माणसांची सृष्टी परमेश्वराने केली, माणसाला परमेश्वराने गौरवाचा कपडे दिले होते. प्रेज द लॉर्ड. गौरवाचे कपडे म्हणजे दैवी प्रकाश असलेले लेकर असे अर्थ. प्रेज द लॉर्ड. पापानंतर पहिले पाप झाले, त्यानंतर त्यांनी स्वतःला काही कपड्यावर बनवून ठेवले. हालेलुया. पानाचा होता ते काही टिकणार नाही म्हणून देवाला माहिती आहे. देवाने त्यांना त्वचेचा स्किनचा कपडे तयार करून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. पापाद्वारे जगामध्ये मरण आला, दुःख आला, अडचणी, त्रास, गैरसमज, भांडण, नको त्या सर्व गोष्टी एक सुरले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. देवानी माणसाला देवाच्या स्वरूपाचं बनवलं. हालेलुया. देवाच्या स्वरूपाचं बनवलेले आपण पापाद्वारे ते सर्व गमवून बसलो तर आपण देवाचे वचन काय ऐकतो? हालेलुया. पुन्हा एकदा वाकलेल्या स्थितीतून पडलेल्या स्थितीतून उभं राहण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. उभं राहण्यासाठी आपल्याला आत्मिक शक्ती पाहिजे. मानसिक बुद्धी शक्ती सायकोलॉजी या गोष्टीने उभं राहू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आत्मिक शक्ती असलेले माणूस उभं राहणार. कितीही वारा सुटलं तरी, कितीही वातावरण तयार झालं तरी त्यामध्ये त्यांना उभं राहता येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी काल एका व्यक्तीला भेटून आलो. उभं राहता येत नाही, चालायला अवघड आहे. हालेलुया. चेहरा मात्र एकदम प्रसन्न आहे, एकदम प्रसन्न चेहरा. हालेलुया. जगातील सर्वात मोठा व्यक्ती, श्रीमंतीपणाबाकी सर्व गोष्टीमध्ये सर्वात मोठा व्यक्ती केवढे आनंदी होऊ शकताय त्याचा 1000 पटीने जास्त आनंदाने भरलेले व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला भेटल्यावर मला बोलले, हालेलुया, आपण दोघे प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अमुक लोकांसाठी आपण प्रार्थना करूया, अमुक गोष्टीसाठी आपण प्रार्थना करूया. हालेलुया. ते हे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा फुललेला आहे.
फुललेलं जग आहे. हालेलुया. कारण आपल्या हृदयामध्ये देवाने आत्मा दिलेला आहे. किती दिवसासाठी आत्मा दिलेला आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बायबल उघडूया. हालेलुया. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 14व्या अध्यायातील 15 पासूनचे वचन आता आपण ऐकूया. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे कोणी येशूवर प्रेम करत आहे ते नवीन कार्य चालू करणार. येशूच्या आज्ञा पाळायला चालू करणार. प्रेज द लॉर्ड. प्रेम असेल तर आज्ञा पाळणार. हालेलुया. आणि प्रेम नाही तर आज्ञा पाळतो म्हणून उगाच बोलत आहे. ते काही आज्ञा पाळणं नाहीये. हालेलुया. धन्यवाद येशू. जे प्रेम करणार आहे ते एक शब्द इकडे तिकडे होऊ देणार नाही. पुरापूर पाळणार. हालेलुया. पुढे मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. प्रेम करणारे लोक, आज्ञाधारकपणामध्ये राहणारे लोक पवित्र आत्म्याचा विषय स्वीकार करणार, पवित्र आत्म्याने भरणार. हालेलुया. हालेलुया. दुसरा कैवारी जे मी आहे तुमच्यासोबत, माझ्यासोबत पवित्र आत्मा पण तुमच्यामध्ये राहिला आणि तो कैवारी आहे. कैवारी म्हणजे सांत्वन देणारा. तुम्हाला केवढेही मोठा दुःख तुमच्या हृदयामध्ये असो, हालेलुया, तुमचं दुःख केवढेही मोठा असो, हालेलुया, जगातील सर्वात मोठा सांत्वन करणारा, हालेलुया, स्वर्गाचा परमेश्वर आतमध्ये बसलेला आहे. फक्त त्यांच्याकडे कान द्यायचे. हालेलुया. तो स्वतः तुम्हाला सांत्वन देतो. हालेलुया. पुढे वाचा. अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा राहावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये पाठवून दिलेलं आहे. तर 2 दिवसासाठी नाही, आठवडाभरासाठी नाही. हालेलुया. जसे येशूने बोलले, जगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. येशूने सांगितलं, पवित्र आत्म्याला मी तुमच्यामध्ये सदोदित असावा म्हणून पाठवून देतो. देवाला धन्यवाद देऊया. माझ्या मध्ये देव वास करताय. देव परमेश्वर प्रभू येशू वास करताय. दुसरा कैवारी पवित्र आत्मा वास करताय. 2 देव जिथे आहे तिकडे आपापिता उतरून येत आहे. हालेलुया. देव 2 नाहीये, देव एकच आहे. हालेलुया. देवामध्ये पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे तिघे वास करणारा खरा देवाचे घर मी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून माझ्या शरीराला किंमत आहे, माझ्या आत्म्याला किंमत आहे. हालेलुया. या सर्व गोष्टी मिळवून आपल्याला आपण मिळवलेल्या नाही, देवाने दान म्हणून दिलेलं आहे. हालेलुया. आपण देवाचा आभार मानूया. आम्ही मनोरीवरून आलेले आहोत. माझं नाव प्रवीणा गायकवाड. माझा मुलगा आणि मी आता मुलाच्या यायचो. शनिवार आम्ही नावं दिलेली आणि सोमवारी यायचं होतं आम्हाला. माझा मुलगा फुटबॉल खेळायला गेला, तिकडे पडला. 2 वाजता फोन केला दुपारी की मम्मी मी पडलो आणि माझ्या हाताला लागला. तर असं वाटलं का आता आपल्याला जायचं नाही होणार, कारण कसं काय झालं ते माहीत नाही. एक्सरा करणार तेव्हाच माहीत पडणार. मला असं वाटलं की मी माऊले तुझ्याकडे मला यायचं आहे, तुझी इच्छा अशी आहे ती मला तू बोलवशील आणि माझे मुलाचे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे.
अशी मी प्रार्थना करीत होतो. रिपोर्ट काढले मुलाचे, एक्सरे काढले, ते माझ्या मुलाचे सर्व रिपोर्ट नॉर्मलच आले आणि मी मुलाला किती अंमलामध्ये आले म्हणून मी अंमलाईचे आणि फादरांचे आणि सिस्टरांचे आणि परमेश्वराचे मनापासून आभार मानते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आणि हात जोडून आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाचा तरी एका कानाचा त्रास येशू आता दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी परमेश्वराने मेंदूच्या संबंधातील ज्या त्रासातून तुम्ही जात आहे त्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद देत आहे. कोणाच्या तरी घरी एक काळा पाण्याचा टाकी आहे, त्याच्या संबंधामध्ये तुम्ही थोडा चिंतामध्ये विचारामध्ये पडलेला आहे. प्रभू तुम्हाला त्या संबंधामध्ये पण एक आशीर्वाद देत आहे. गुडघ्याच्या बाजूने असलेली हाड आणि गुडघ्याच्या भागातील हाड दुखत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती, एक बहीण, कोणतरी एक स्त्रीला मिळालं तर तिच्या कांद्यावर डोकं टेकत रडण्याच्या गोष्टी करत आहे. त्या ताईंना पवित्र आत्मा आता सांगून देत आहे. वारंवार लिक्विडचा इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. दातांचे त्रास असलेल्या व्यक्तीला परमेश्वराने आता आशीर्वाद केलेला आहे. दात काढून टाकायला पाहिजे म्हणून डॉक्टरने बोललेलं असेल तरी परमेश्वराच्या कृपेत परमेश्वर त्या दात तुमच्या मजबूत करून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.